अमरावती जिल्ह्यातील मेलघाट परिसरातील दहेंद्री गावात वीज विभागाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे पतिराम कासदेकर या आदिवासी युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। ही घटना जारिदा सबस्टेशन अंतर्गत घडली असून गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। लाईनमन दुर्योधन वासनिक यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी गावातील युवकाला वीज खांब्यावर चढवले व वीज पुरवठा बंद करता जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्या युवकाला शॉक लागला व तो युवक खाली पडून त्याचा मृत्यू झाला। संबंधित युवक विभागाचा कर्मचारी नसताना व कोणतीही सुरक्षा साधने न देता त्याच्याकडून काम करून घेतल्याचा आरोप आहे। वीज पुरवठा बंद असल्याचे सांगित त्याला विद्युत खांबावर चढवले व युवकाला करंट लागून तो खाली पडला। रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेनंतर आरोपी लाईनमन फरार झाल्याची माहिती आहे। संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाणे यांनी तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे। तुम्हाला माहित नाही पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की थोड्या माणसानं काय केलं, स्वतः लाईन सुधारलं तिचं काम होतं। कोणा होतं? कास्तकाराला त्याला 3 दिनापासून कंप्लेंट दिलेली आहे की बा आमच्या शेतातली लाईन बंद आहे, तुम्ही चालू करून द्या। त्याचं काम काय सर? चालू करून द्यायची। त्याच्यानंतर त्याने काय केलं, तिथं गाडी आपला कोटमी माटरा गाडी घेऊन आला या जितेंद्र बेलकर, तो त्यानं लाईन बंद केली नाही केली ते आम्हाला माहित नाही, बरोबर आहे।